नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूयात राज्य देश विदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीला जबरदस्त झटका बसलाय. निवडणूक आयोगानं त्यांचं शिट्टी हे निवडणूक चिन्हच रद्द केलंय, त्यामुळे त्याचा सर्वात मोठा फायदा आता थेट शिवसेनेला मिळणार आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध बहुजन विकास आघाडी असाच थेट सामना होतोय. मात्र मतदानापूर्वीच बहुजन विकास आघाडीचं ओळख असलेलं शिट्टी हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगानं रद्द केलंय. उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभांचा धडाका सुरू होणार आहे. आज हिंगोलीमधील हदगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी 6 वाजता उद्धव ठाकरेंची सभा आहे. या सभेकडे संपूर्ण मराठवाड्याचं लक्ष लागलंय. नांदेडमधल्या जाहीर सभेत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. नरेंद्र मोदींच्या अनेक भाषणांचा दाखला देऊन राज ठाकरेंनी जोरदार टीका केली. नरेंद्र मोदींनी खोटी स्वप्न दाखवल्याचा आरोप त्यांनी केलाय. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचा केसाने गळा कापला. या जनतेने त्यांना भरभरून मतं दिली. आता मात्र मोदींनी विश्वासघात केला आणि त्याचमुळे मी त्यांच्या विरोधात प्रचार करत आहोत असं म्हणत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. रशियाच्या पद्धतीनं मोदी शहा यांचा कारभार सुरू आहे. काही दिवसांनी फक्त 8 ते 10 लोकच देश हाकणार आहेत असं भाष्य राज ठाकरेंनी केलं आहे. राज्यात मागील 5 वर्षांमध्ये 14,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण हे सरकार अपयशी ठरलं. विकासाऐवजी नरेंद्र मोदी फक्त गांधी आणि नेहरू परिवारावर टीका करत असतात. प्रधान सेवक हा शब्दही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आधी वापरला होता, याची माहितीही राज ठाकरेंनी यावेळी करून दिली. कारवाईच्या भीतीपोटीच सुजय विखे भाजपमध्ये गेले, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत असा गौप्यस्फोट केलाय अजित पवार यांनी. आमच्या न्यूजरूम चर्चा या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. मावळ शेतकऱ्यांवर गोळीबार, त्यांचं अनेक वर्षांपूर्वीचं धरणांबाबत वादग्रस्त विधान, या सगळ्यावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिली आहे. अहमदनगर इथे भाजप उमेदवार डॉक्टर सुजय विखेंच्या प्रचार सभेत दिलीप गांधी भडकल्याचं बघायला मिळालं. दिलीप गांधींना भाषण थांबवण्यास सांगितल्यानं त्यांना भलताच राग आला आणि त्यांनी तो व्यक्तही केला. कुर्ला रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 6 आणि 7 वरील स्टॉलवरील लिंबू सरबत निकृष्ट दर्जाचे असल्याचं नमुन्यांच्या तपासणीअंती स्पष्ट झालंय. त्यावर कारवाई करत रेल्वे प्रशासनानं स्टॉल धारकांवर तब्बल 5 लाख रुपये दंड ठोठावलाय. रेल्वे प्रशासनानं 26 मार्च रोजी या स्टॉलवर विकण्यात येणाऱ्या लिंबू सरबताचे नमुने पालिकेच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. अंमली पदार्थ उत्पादक ते विक्रेत्यांपर्यंतच्या साखळीला हादरा देणारी कारवाई डोंगरी पोलिसांनी केली. पोलिसांनी 4 परदेशी अंमली पदार्थ विक्रेत्यांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये अटक केली आहे. राज्यातील ही पहिलीच कारवाई असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. सार्वजनिक बांधकाम विभागानं पावसाळा संपताच सुरू केलेलं शिव पनवेल महामार्गाच्या दुरुस्तीचं काम धीम्या गतीनं सुरू आहे, त्यामुळे वाहन चालकांना कोंडीचा सामना करावा लागतो. यंदाही पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणं कठीणच दिसतंय. मुंबईची ओळख असलेले मुंबईचे डबेवाले सोमवार 15 एप्रिलपासून 6 दिवसांच्या रजेवर जात आहेत. 15 ते 20 एप्रिलपर्यंतच्या 6 दिवसांच्या कालावधीत मुंबईतील सर्व डबेवाले आपापल्या गावांमधील यात्रांमध्ये सहभागी होणार आहेत. तर मुंबई डबेवाला असोसिएशनतर्फे ही माहिती देण्यात आली आहे. रविवारी मुंबईमध्ये 3 मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. प्रभादेवी स्थानकावर पुलाकरता गर्डर उभारण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून प्रभादेवी ते चर्चगेट या स्थानकादरम्यान ब्लॉक घोषित करण्यात आलाय. तर मध्य आणि हार्बर मार्गावरही मेगा ब्लॉक असेल. सीबीएसईच्या शाळांसाठी एनसीईआरटीनं पुस्तकं तयार केलेली असताना देखील शाळा मात्र खासगी प्रकाशकांची पुस्तकं वापरण्याची सक्ती करत असल्याचं समोर आलंय. पाठ्यपुस्तकांबरोबरच सराव पुस्तकं, प्रश्नसंच देखील घेण्यास पालकांना भाग पाडलं जातंय अशी माहिती समोर आली आहे. नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे टोल नाक्यावर टोल दरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून वाढ करण्यात आली आहे. वाढीव दरामुळे या ठिकाणी वाढीव दरानुसारच आता आकारणी सुरू झाली आहे आणि त्यामुळे वाहन चालकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. पबजी गेमवरून मुंबई हायकोर्टानं पालकांची कानउघडणी केली. पालक आपल्या मुलांना महागडे मोबाईल फोन देतातच का? पालकांनी आपले फोन पासवर्ड टाकून सुरक्षित ठेवायला हवेत असं मत हायकोर्टानं व्यक्त केलंय. कृषी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्यानं यंदा या अभ्यासक्रमांचे शुल्क भरमसाठ वाढवलेत. बहुतांश खासगी महाविद्यालयांनी आपल्या शुल्कमध्ये तब्बल 25 ते 40% वाढ केली आहे. पुणे शहर आणि परिसरात काही दिवसात अवकाळी पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे वेधशाळेकडून हा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.
राज्यातील अनेक धरणांमधील पाणीसाठा कमालीचा घटला आहे, त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा टँकर राज्य येणं अटळ असल्याची भीती व्यक्त होतीये. मराठवाड्यातील धरणांमध्ये अवघा 1% पाणीसाठा शिल्लक असून अन्य विभागातही पाणी पातळी धरणांचा तळ गाठू लागली, त्यामुळे येत्या काळात पाणी प्रश्न आणखीनच उग्र होण्याची दाट शक्यता आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टेपघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या 4 धरणांमध्ये एकूण केवळ 9 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला, त्यामुळे पावसाळ्यापर्यंत शहरासाठी पुरेसा पाणीसाठा नसल्याचं जलसंपदा विभागाकडील आकडेवारीवरून स्पष्ट झालंय. राज्यामध्ये तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढू लागला आणि त्यामुळे सोलापूरकरही पुरते हैराण झालेत. गुरुवारी उच्चांकी तापमान 43°C इतकं नोंदवलं गेलं, त्यामुळे उन्हापासून काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येतंय. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागानं उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन गाड्यांव्यतिरिक्त सुट्ट्यांच्या जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आणि त्यानुसार 11 एप्रिल ते 15 जूनपर्यंत विभागातील 13 डेपोंमधून दररोज 125 ते 150 जादा गाड्या या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत. दिव्याच्या डम्पिंगचा प्रश्न पुढच्या वर्षभरात सोडवू असा विश्वास कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय. दिव्यामध्ये काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत ते बोलत होते. यावेळी दिवावासीय हजारोंच्या संख्येनं या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. निवडणुकीचं काम आटपून घरी येत असताना झालेल्या अपघातात 2 शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. नागपूर इथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. मेंढुले आणि बुहे असे या 2 शिक्षकांचं नाव असून ते अशोक विद्यालयात कामाला होते. या दोघांची रामटेक लोकसभा अंतर्गत येणाऱ्या उमरेड विधानसभा क्षेत्रात ड्युटी लागली होती, तर ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूमला जमा करून हे शिक्षक घरी परतत असताना हा अपघात घडला. बातमी नाशिकमधून. नाशिकमध्ये भटक्या कुत्र्यांनी एका 1.5 वर्षीय चिमुकलीवर सामूहिक हल्ला चढवला. यामध्ये 1.5 वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर नाशिकच्या अंबड लिंक रोडजवळची ही घटना आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर खालापूर हद्दीत एका टेम्पोला एका अज्ञात वाहनानं धडक दिली. या धडकेमध्ये टेम्पो चालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात चोरीसाठी आलेल्या टोळीला कल्याण पोलिसांनी जेरबंद केले. या टोळीच्या म्होरक्या महिलेला आणि तिच्या साथीदाराला अटक केली असून आणखी 2 जण फरार आहेत. हे लोक आपल्या साथीदारांसमवेत दुकानदाराला बोलवण्यात गुंगून महागड्या मोबाईल फोनची चोरी करायचे. काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी आणखीन एक उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया मध्य प्रदेशातील गुना लोकसभा मतदारसंघातून आणि पंजाबमधील आनंदपूर साहिब लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे प्रवक्ते मनीष तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात जाऊन प्रार्थना केली. यावेळी त्यांच्यासोबत अमृतसरचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियातर्फे पुरस्कार दिला जाणार आहे. रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतिन यांनी या प्रस्तावावर सही केली असून मोदींनी रशिया आणि भारत यांच्यातील संबंध एका नव्या उंचीवर नेल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी आता ब्रिटन आणि फ्रान्सकडून चीनवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. चीननं याआधी सतत नकाराधिकाराचा वापर केला आहे. कर्जबुडव्या विजय माल्यानं त्याच्या प्रत्यार्पणाविरोधात पुन्हा एकदा लंडनच्या हायकोर्टात याचिका केली आहे. गेल्या शुक्रवारी मल्ल्याची पहिली याचिका फेटाळण्यात आली होती. आता पुन्हा याचिका करून या प्रकरणी संक्षिप्त सुनावणी घेण्याची विनंती मल्ल्यानं केली आहे. काँग्रेसनं इराणींवर खोचक टीका केली. लवकरच एक नवीन मालिका सुरू होत आहे. क्योंकि मंत्री भी कभी ग्रॅज्युएट थी असं या मालिकेचं नाव असेल असं काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलंय. इराणींनी नुकताच जो अर्ज दाखल केला त्यामध्ये त्यांचं 12वी पर्यंत शिक्षण झाल्याचं त्यांनी म्हटलंय, पण 2014 सालच्या प्रतिज्ञापत्रात मात्र त्या पदवीधर असल्याचं त्यांनीच म्हटलं होतं. केंद्रीय मंत्री मनेका गांधींनी मुस्लिम बांधवांबाबत अतिशय आक्षेपार्ह आणि संतापजनक विधान केले. मी जिंकणार तर आहेच, पण मुस्लिमांनी मला मत दिलं नाही आणि नंतर जर ते माझ्याकडे काम मागायला आले तर स्वाभाविक आहे मी विचार करते की यांना नोकरी देऊन काय उपयोग, असं धक्कादायक विधान त्यांनी केलंय. सुलतानपूरमधील एका प्रचार सभेत त्या बोलत होत्या. भाजपच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाची भेट घेतली आणि राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. राहुल गांधी देशाची दिशाभूल करत असून राहुल गांधी पंतप्रधानांबाबत अपशब्द वापरत असल्याचा आरोप संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या पहिल्या टप्प्यात अनेक ठिकाणी मतदान यंत्र बिघडल्याचा प्रकार समोर आला. या गैरप्रकारामुळे कुणालाही मत दिलं तर ते भाजपच्याच खात्यावर गेल्याची उदाहरणं आहेत, अशी टीका बसपा प्रमुख मायावती यांनी केली आहे.
अयोध्या प्रकरणावरून काल सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढले. तुम्हाला देशामध्ये शांतता नकोय का असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं वादग्रस्त जागेवर पूजा करण्यासाठी परवानगी मागणारी याचिका फेटाळून लावली आहे. भाजप नेत्या मीनाक्षी लेखींनी राहुल गांधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. लेखींनी त्यांच्यावर कोर्टाचा अवमान केल्याचा आरोप केलाय. चौकीदार चोर आहे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं असं राहुल गांधी म्हणाले. त्यामुळे राहुल यांच्यावर कोर्टाचा अवमान केल्याचा फौजदारी गुन्हा दाखल व्हावा असं लेखींनी याचिकेत म्हटलंय. वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या भाजपच्या साक्षी महाराजांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. उन्नावमध्ये प्रचारादरम्यान त्यांनी जनतेला मला मत द्या अन्यथा मी तुम्हाला शाप देईन असं म्हणत स्वतःलाच मत देण्याचं आवाहन केलंय. याआधीही साक्षी महाराजांच्या वक्तव्यामुळे विरोधकांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. हरियाणाच्या कर्नालमध्ये पोलिसांनी आयटीआयच्या विद्यार्थ्यांवर जबर लाठीचार्ज केलाय. अनेक विद्यार्थी यामध्ये जखमी झाले. तर या ठिकाणी सकाळपासूनच कर्नालमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते आणि त्याचं कारण म्हणजे गुरुवारी सकाळी निखिल नावाच्या विद्यार्थ्याचा बस खाली चिरडून मृत्यू झाला होता. याच प्रकरणी हे विद्यार्थी आक्रमक झाले होते. आणि आता बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. विदर्भातील काटोल विधानसभेची पोटनिवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, कारण इथल्या निवडणुकीची प्रक्रिया न्यायालयानं बेकायदेशीर ठरवली आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं हा निर्णय घेतलाय. आशिष देशमुखांच्या राजीनाम्यामुळे काटोलची जागा रिक्त झाली होती. शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटेंनी पंकजा मुंडेंवर जोरदार टीका केली आहे. मदत करायला तयार असूनही पंकजा मुंडेंनी आमचं वाटोळं केलं. आम्ही स्वाभिमानी आहोत, लाचारी पत्करून राहणार नाही असं स्पष्ट करत नाईलाजास्तव त्यांच्या विरोधात भूमिका घेतली असल्याचं मेटेंनी सांगितलंय. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ पंढरपूर शहरात रॅली काढण्यात आली. यावेळी पंढरपूर शहरातील प्रत्येक भागातील नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मोदी सरकारच्या काळात कोणाचाही विकास झाला नाही. जनता महागाईनं होरपळून निघाली आहे. महाराजांचं नाव घेऊन सत्तेत आलेल्यांना महाराजांनी ढकलून दिलं असतं अशी टीका राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार बॅटिंग केली आहे. तासगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी सभा घेतली. त्यावेळी व्यासपीठावर आगमन झाल्यावर उमेदवारांचं निवडणूक चिन्ह असलेली बॅट शरद पवारांच्या हाती देण्यात आली. मोदींच्या महाराष्ट्रात आतापर्यंत 6 सभा झाल्यात. या 6ही सभेत मोदी यांना शरद पवार आठवतात. आता आमची जाहिरात करण्यासारखी परिस्थिती नाही, मात्र मोदींच्या भाषणातून माझी जाहिरात होते हे चांगलंच आहे असं म्हणत पवार यांनी मोदींवर आणि त्यांच्या सभांवर टीका केली आहे. तर दुसरीकडे परभणीत मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅप्टन असलेले शरद पवार हेच निवडणूक लढत नसून हरलेल्या मनाने माघार घेतली आहे, त्यामुळे ते जिंकणार नाहीत अशी बोचरी टीका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय मामा शिंदे यांच्या प्रचारार्थ शरद पवारांसह अख्खी राष्ट्रवादीची फौज उतरणार आहे. माढामध्ये पवार 4 सभा घेणार आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे स्टार प्रचारक अमोल कोल्हेही असतील. मी शेतकऱ्यांचं काम करत राहणार, मला कोल्हा म्हणणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीत जनताच उत्तर देईल असं राजू शेट्टी म्हणाले. इस्लामपूरच्या सभेत सदाभाऊ खोत शेट्टींना उसातला कोल्हा म्हणाले होते आणि त्यावरतीच राजू शेट्टी यांनी सदाभाऊंना सांगलीत प्रत्युत्तर दिलंय. राफेल प्रकरणात कोर्टानं घेतलेल्या निर्णयाचं बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी या निर्णयाबद्दल कोर्टाचे आभार मानलेत. कोर्टाने घेतलेल्या या निर्णयामुळे सरकारला 4 धक्के बसले असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत बोलताना सांगितलंय. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे देशाची वाट लावणारा जाहीरनामा आहे. जो देशाशी गद्दारी करेल त्याला शिवसेना फासावर लटकवणार, त्यामुळे असल्या नालायकांच्या हातात सत्ता देऊ नका अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये प्रचार सभेत बोलत होते. रावेर लोकसभेतील भाजप शिवसेनेचा तिढा सोडवण्यासाठी भुसावळमध्ये समन्वय बैठक घेण्यात आली. भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न या बैठकीत करण्यात आला. काँग्रेस हे ब्रिटिशांची औलाद तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचं पिल्लू असल्याची टीका ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी उस्मानाबाद इथे केली. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस कायम जातीजातीत भांडणं लावत असते, घरं फोडण्याचं काम हे करत असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.
शिर्डीतील साई मंदिरात रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली। 3 दिवस हा उत्सव शिर्डीमध्ये साजरा केला जातो। तर आजच्या दिवशी साईंच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये आलेल्या सर्व साई भक्तांसाठी साई मंदिर आज रात्रभर खुलं ठेवलं जाणार आहे। शिर्डीतील यंदाच्या रामनवमी उत्सवाला 108 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या उत्सवानिमित्त साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। तर साई नामाच्या गजरानं संपूर्ण साई नगरी दुमदुमून गेली आहे। तर तिकडे नाशिकमध्येही रामनवमी निमित्त श्री काळाराम मंदिरात वासंतिक नवरात्र महोत्सव सुरू झालाय आणि या निमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईसह फुलांची देखील सजावट करण्यात आली आहे। मंदिरात 6 एप्रिल पासूनच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। तर आज मोठ्या उत्साहात मंदिरात रामनवमीचा उत्सव साजरा केला जातोय। दिवसभरात लाखो भाविक मंदिरात दर्शनासाठी गर्दी करण्याचा अंदाजही व्यक्त केला जातोय। आता बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात। सुप्रीम कोर्टाच्या आवारात काल एका अज्ञात व्यक्तीने स्वतःचा हात कापून घेतला। त्याला आसपासच्या लोकांनी तत्काळ रुग्णालयात नेलं आणि त्याची कोर्टात केस सुरू होती आणि त्याच्या तणावाखाली त्याने हे कृत्य केल्याचं सकृतदर्शनी दिसतंय। पण नक्की कारण काय आहे ते अजून कळू शकलेलं नाहीये। आर्थिक अडचणीतील जेट एअरवेजच्या विमानांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे। मागील आठवड्यात 26 वर असलेली ही संख्या आता 14 वर आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। जेट एअरवेजनं आपली सगळी आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द केली असून देशातील उड्डाणंही कमी करत आणली आहेत। देशाच्या संरक्षण दलांच्या यशस्वी कारवाई आणि पराक्रमांचं श्रेय घेऊन राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून केला जात आहे। संरक्षण दलाचा राजकीय कार्यक्रमासाठी होणारा गैरवापर थांबवावा अशी विनंती करणारे पत्र निवृत्त लष्कर हवाई आणि नौदल अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींना लिहिलंय। गेल्या वर्षी अमेरिका मेक्सिको सीमा बेकायदेशीरपणे ओलांडल्याबद्दल एका मायलेकीला अटक झाली होती आणि त्यावेळी प्रसिद्ध वृत्त छायाचित्रकार जॉन मूर यांनी हा हळवा क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपला आणि तो जागतिक पातळीवरील सर्वोत्कृष्ट प्रेस फोटो ठरलाय। या छायाचित्रात रडताना दिसणारी छोटी मुलगी आहे यानेला आणि झडती घेतली जात असलेली महिला आहे तिची आई सॅन्ड्रा सांचेजचा हा फोटो आहे। इंडोनेशियामध्ये सुनामीची शक्यता निर्माण झाली। इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावर काल 6.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला। सुलावेसी बेटावरील रहिवाशांना तातडीने घरं रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले। तर इंडोनेशियाचे अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत।